आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे। नमस्कार मित्रांनो, मी रचना धुमाळ तुमच्यातलीच एक. आपला व्लॉग पूर्ण पहा. काय काय धमाल मस्ती झाली आहे बघा. झोपेशिवाय सुधारतं का? काय झालं? मला झोपेशिवाय सुधारतं का? काय काम नाही दिदी पक्याचं काय सांगतो आहे का? कलकल केल्यावर कोणी व्हिडिओ बघत नाही बरं का? त्यांना म्हणजे गोंधळ कशात चाललाय कळावा. पक्याचा प्रॉब्लेम काय सांग. दिवसभर माझ्याजवळ कुठे कारमध्ये बसू, मोटरसायकलवर राहू, कुठं तिकडं बाहेर ते व्हिडिओ करायला जाऊ, कुठे बुजू कायम दादा दादा सारखं आळस देते. करते काय नाही नेमकं मला काही कळत नाही. बरं रात्री तर 9 वाजले की झोपतो म्हणते. सकाळी उठते 6ला उठते आणि लवकर आणि 7:30ला उठला आंघोळ करू. आता भले ना आंघोळ केल्यानंतर सुद्धा नका आंघोळ केल्यासारखं वाटणार, पण नका आंघोळ केल्यासारखं मग पावडर बिवडर लावून येते ना, चांगले कपडे घालून येते. पण हे ना ते आता भांगणारा आंघोळ न केल्यास पण आंघोळ करते ना आंघोळ. पण कायम 8ला बी आलं तोंड बघितलं का? सारखं पण असं बोलत बोलत असं हो असं एक बारीक एक मोठा असं करत शपथ खरंच तुम्ही सांगतो सारखं आळस देते. आणि आता कधी काही विचारा काय रे पक्या झोप येईल दादा. अरे झोप येईल. अरे किती झोपाव हा? 5 तास 6 तास 7 तास मॅक्झिमम 8 तास झोप बाद झाली. आता हाय की बाई आमची माझ्याकडे काय विषय नाही. मी काम करत राहते, मी झोपत नाही. शपथ सांगतो काम करण्याबद्दल बोललाय. कामाचा विषय नाही आला का? कामाचं काढलीस तरी इथं व्हिडिओ 3.5 तासाचा होईल. विषय नाही भावांनो. झोपाचा विषय चालू आहे भावांनो. हे सोफा सेट दाखव माहितच आहे सगळ्यांना माहिती आहे. भावांनो. हे सोफा सेट असल्या जाडीचा भेटल तो एवढं झालं आता. इकडं इकडं कोपरी पाय नुसतं झोपू त्या सोफ्याला एवढं केली. तुला सांग, मला नाही बाबा. मला सांगा भावांनो, सोफ्यावर झोपायचं असते का? सोफ्यावर झोपायचं नसतं. म्हणजे तुम्हाला रिलॅक्स झोपायला येत नाही. सोफ्यावर जर झोपलो दिदी अंग दुखते का नाही? होय दुखते. हा ह्यानं झोपते पायात पाठी दुखलालं, हात दुखलाले, मान दुखलाली, हेच दुखलाले. अरे पण बेड हाय, पलंग हाय, खाली चटई टाकून मस्त हाय. असं राजाच्या राणी झोपल्या झोप. नाहीतर काय उठलं माणूस स्टाईल येकोच असं बरं. अनेक नवल्याची गोष्ट सांगतो इथे झोपायची. फक्त झोपायचा विषय नवल्याची गोष्ट सांगतो. जास्त होते भावांनो. हिवाळ्यात पावसाळ्यात थोडं म्हणजे थंडी गारवा राहते ते ठीक आहे. पांघरून घेऊन झोपणं. भावांनो थांब दिदी 1 मिनिट. बघा भावांनो, हे ब्लँकेट किती जाड आहे बघा. असलं जाड आहे असलं. शेण भर उन्हाळ्यात सुद्धा असं पायाच्या खालून मुडक्याचं असं घेऊन पांघरून झोपते. आईला पातळ ते आमच्या आज्याचं धोतराचं पान राहते ना, पातळ धोतर ते पांघराचं सोयाची गुदमरलेलं होते. शे पांघरून घेऊन कसं काय झोपते हे सगळ्यात मला नवऱ्याची गोष्ट. कसं हे म्हणजे कसं शक्य आहे तुझा? म्हणजे मला काय म्हणायचं, तुझा जीव कसं काय जात नाही ह्याच्यात उन्हाळ्यात? ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देतेगी. झालं भावान. आता म्हणजे हे शॅड झालं आता हे ना. आता हे सांगतं आता हे व्हिडिओ झालं हे जोश मध्ये. पण आता काय खरं नाही भावांनो. तुमच्याकडं खरं सांगतो जेवायला आज तुमच्याकडे येऊ का सांगा. हे तुंबलं बघा आता. म्हैस तुंबले बघा. तोंड बघा बघा. बघ दिदी बाई तोंड दाखवेच कसं फुगलं बघा बघा. अगे चेष्टा करला ग. मी असं काही सिरियसली बोललो का? कुठून तर तुम्हाला म्हणजे काहीतरी नवीन किस्से सांगून हसवण्याचा प्रयत्न आहे. आता पक्याची झोप म्हणा, सुनीची झोप, मुंडी हलवणे बंद करा पाहिजे. सिरियस नाही हसायला लागलं. नाही ते हसणं नाही दिदी. तुला माहित आहे ना रुसलं की आणि तुमच्यासाठी हिंट होतं ते. 3 दिवस रुसते. परत मला जेवायला मिळत नाही. परत माझा आवड होते.
मला त्या इजाचा इथला पुलाव खावा लागतं. लय अवघड आहे माझं, मला जमत इजाभाऊ पुलाव द्यायचं नाही. इजाभाऊ इजाभाऊ- व्हिडिओ बघित असेल तर इजाभाऊ काय म्हणते मला माहित आहे दीदी. इजाभाऊ दादा आजकाल तुम्ही येणा गेला नाश्ता करायला म्हणजे सुरळीत चालू आहे वाटतं म्हणतो. त्याला म्हणजे माहित आहे मी जर त्याच्या गाड्यावर पुलाव खायला गेलो तर त्यानं ओळखते वहिनीचं आणि दादाचं भांडण झालं. दादा आपल्या गाड्यावर आलाय, पुरा पुलाव अर्धा शिरा मी ओढत असतो मी. हा तर मला माहित नाही इजाभाऊ कोण आहे. इजाभाऊ लय भारी माणूस आहे. इजाभाऊ तुम्हाला नमस्कार. आणि परत जर इजाभाऊ पुलाव जर इकडं दिलो हा म्हणजे द्यायची नाही. विषय hard अरे होते. त्याचा व्यवसाय आहे ते, त्याचा काय धंदा आई, मी विचारायचा काय त्यांच्या व्यवसायाबद्दल मी काय बोलू ना, फक्त इकडे द्यायचं नाही. कस्टमर मग मला द्यायची नाही. मग त्याला ऍडव्हान्स मध्ये तुला 40 रुपयाला पुलाव त्याला पैसे द्यावे लागतं. व्हेज पुलाव बनवून सुंदर एकदम असं म्हणजे असं खतरनाक एकदम असं quality. आमची वहिनी पण चांगलं करते व्हेज अरे पुलाव. बघ बाकीच्या जेवणाला म्हणणार इथं भांडणं झाल्यावर व्हेज आणि नॉन व्हेज काय इथे काय देणं घेणं पोट उपाशीच की इथं. आता भाऊ पाशी म्हणजे बहिणीला उपाशी ठेवणार की बहिणी. नाही, तुझं काय देणं नाही, तुझं काय तू करून वाढतीस बाबा. आम्हाला काय करता येत नाही. आम्हाला लय आधार आहे, इजापूरचा लय आधार आहे आम्हाला. नाही, इजाभाऊकडे जावं लागतं एक दिवस पुलाव खायला. म्हणून मी काही हो दुनिया इकडची तिकडे होईल पण इजाबूला मी येता जाता काय इजाबू बरं आहे का मन नमस्कार करत असतो. इजाबू इजाबू खुश तर आम्ही खुश. इजाभाऊ माझा बी नमस्कार तुम्हाला. माझा पण नमस्कार तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद.